नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। हिंसा आणि खेळ एकत्र होऊ शकत नाही। ज्याप्रमाणे भारत सरकारने पाकिस्तानच्या बाबतीत निर्णय घेतला होता, रक्त आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे बांगलादेशातल्या हिंदूंवर अनियमित अत्याचार होत आहेत, त्यांना जाळलं जात आहे, मंदिरांवरती आघात होत आहेत। असं होत असताना भारताच्या IPLच्या मॅचेसमध्ये त्या बांगलादेशातल्या क्रिकेट संघातला या ठिकाणी एक खेळाडू घेतला जातो। कलकत्ता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान हे करतो, त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत। देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे। या ठिकाणी हिंदूंवर बांगलादेशामध्ये अत्याचार होत असताना असा निर्णय कसा घेतला जातो? हिंदूंच्या जखमांवरती मीठ चोळल्यासारखं आहे। हिंदू जनजागृती समितीने याचा जाहीर निषेध केलेला आहे। केंद्र सरकारकडे, गृह मंत्रालयाकडे, माननीय पंतप्रधानांकडे आणि BCCIकडे आम्ही मागणी केलेली होती की या खेळाडूंना वगळण्यात यावं। पाकिस्तान आणि बांगलादेशला भारतीय भूमीवरती अजिबात खेळण्यासाठी देऊ नये ही मागणी केलेली होती आणि या मागणीमुळेच BCCIनं बांगलादेशी खेळाडूला IPL मधनं वगळलेलं आहे। खरं तर या संघाचा मालक शाहरुख खाननं हे करणं आवश्यक होतं, परंतु त्याने ते केलेलं नाही। हिंदूंच्या अत्याचारापेक्षा स्वतःचा व्यवसाय, पैसा हा त्याला अधिक प्रिय वाटतो, ही निंदनीय गोष्ट आहे। त्यामुळे शाहरुख खानचा सुद्धा निषेध आणि अशा प्रकारे बांगलादेशी घुसखोरी जी आमच्या देशामध्ये होती आहे, या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, बेरोजगारीता वाढलेली आहे। त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं बांगलादेशी घुसखोरांना सुद्धा हकलून लावणं आवश्यक आहे आणि जो निर्णय BCCIने घेतला आहे तशा प्रकारचा निर्णय खरं तर शाहरुख खानकडून अपेक्षित होता, त्याने तो केलेला नाहीये। त्याचा पुन्हा एकदा निषेध या ठिकाणी आम्ही करतो आहोत। नमस्कार।